नववर्षाची सुरुवात ही देवदर्शनाने व्हावी ही परंपरा अजूनही कायम आहे. तसंच आपण आता आलो आहोत स्वामी समर्थ मठामध्ये, दादर येथील स्वामी समर्थ मठामध्ये. नमस्कार, मी अश्लेषा कांबळे. आपण पाहत आहात ओनली मानिनी. सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहेत डॉक्टर महारुद्र केंकरे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, तुम्ही काय सांगाल, कधीपासून ही गर्दी आहे? ही गर्दी सकाळी 5:30 वाजल्यापासून, मंदिर ओपन व्हायच्या अगोदर, मंदिर 6ला ओपन झालं, 5:30 वाजल्यापासून लाईन लागली आणि ती लाईन जवळजवळ आता 2.5 किलोमीटर, कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर इतकी लाईन आहे. तुम्ही ही सगळी मॅनेजमेंट आहे ती कशी काय केली आहे? आमच्याकडे, आम्ही विश्वस्त तरी आहोतच, आमच्याकडे सेवेकरी आहेत, जवळजवळ 30 ते 35 सेवेकरी आहेत आणि ते सेवेकरीने आज रजा घेतलेली आहे आणि ते या कामासाठी त्यांनी आपलं हे दिलं. या नववर्षानिमित्त तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता, भाविकांना आणि प्रेक्षकांना? भाविकांना मी सांगणारा कोण? स्वामी सांगणार. मी कोणीही सांगणारं नाही आहे. फक्त आम्ही त्यांना व्यवस्थित सुलभ दर्शन व्हावं आणि त्यांच्या मनोकामना, इच्छा पूर्ण व्हाव्यात, एवढीच मी हे प्रार्थना करू शकतो, दुसरं काही करू शकत. आज नवीन वर्षाची सुरुवात आणि गुरुवार पण योगायोग आलाय. तुम्ही मनात काय भावना घेऊन आलाय? स्वामींच्या इच्छेने सर्व व्यवस्थित होईल, त्यासाठी आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करायला आलो इथे. स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला आमची नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे आणि योगायोग हा आहे की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार आहे, म्हणून आम्ही स्वामींच्या मठात आलेलो आहे. तसे तर समाजात बदल घडण्यासारखं घडाव्या अशा भरपूर काही गोष्टी आहेत, पण प्रत्येकाने पहिलं तर स्वतःला बदलावं, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणावी, मी एवढंच सांगू शकते. नववर्षानिमित्त तुम्ही काय भावना घेऊन आला आहात आता मंदिरामध्ये? मंदिरामध्ये मी ह्या भावना घेऊन आली आहे की तसं तर बोलायला भरपूर गोष्टी आहेत, पण मी हा विचार करते की माझ्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आहेत ते मला गेल्या म्हणजे आता 2025मध्ये माझं जाऊन दे आणि आता ह्या 2026मध्ये पॉझिटिव्हिटीने मी पुढे जावं. तर आता आपण आलो आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि आपण इथे पाहू शकता किती भाविकांची मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटे 3 वाजल्यापासून या रांगा लावल्या आहेत आणि नववर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या चरणी, नववर्षाची सुरुवात ही बाप्पापासून व्हावी, नववर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने व्हावी, यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आपण पाहतोय. आपण आता आहोत सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. आपण पाहू शकता विघ्नहर्त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक अक्षरशः पहाटे 3 वाजल्यापासून इथे उभे आहेत. मागील वर्षाचं सगळं दुःख जावं आणि नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीने यावं, यासाठी विघ्नहर्त्याकडे भाविक प्रार्थना करताना आपण पाहायला मिळत आहेत. आता आपल्यासोबत मंदिराच्या ट्रस्टी आहेत मनीषा खुपे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर नमस्कार ना, तुम्ही नववर्षानिमित्त भाविकांना काय संदेश द्याल सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने? सर्वप्रथम श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टीच्या वतीने मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. या नवीन वर्षाच्या दिनी, मंगलमय दिनी सर्वजण बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, तर सर्वांनी अतिशय सुरक्षितपणे शिस्तीचं पालन करून बाप्पाचं दर्शन घ्यावं, कारण भाविक खूप लांबून दर्शनासाठी येतात, तर कुठेही गोंधळ न करता व्यवस्थित रांगेमध्ये दर्शन घ्यावं. आता ही गर्दी पाहता तुम्ही ही कशी व्यवस्था केली आणि हे नियोजन सगळं कशा प्रकारे केलं? नवीन वर्षाच्या सुरुवातीला काल रात्री 3:15 पासून, मध्यरात्रीपासून आपण बाप्पाचं मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं केलेलं आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक असतील, गरोदर स्त्रिया असतील, नवजात बालकं असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, गरोदर स्त्रिया, या सर्व लोकांसाठी आम्ही स्वतंत्र रांगा केलेल्या आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही त्यांना दूध, चहा, पाण्याची सोय केलेली आहे. कोणा भाविकाला जर काही त्रास झाला तर आम्ही वैद्यकीय पथक तैनात ठेवलेलं आहे. यामध्ये 2 ॲम्ब्युलन्सचा समावेश आहे.
त्यामध्ये कोणाला शारीरिक त्रास झाला तर एक कार्डिएक ॲम्ब्युलन्ससुद्धा आम्ही तैनात केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मेट्रो ॲक्वालाईन ही आज रात्र म्हणजे काल रात्रभर त्याची सेवा आम्ही भाविकांसाठी सुरू ठेवलेली आहे. ती आज मध्यरात्रीपर्यंत मेट्रोसुद्धा त्यांच्यासाठी सुरू राहणार आहे. आणि या नववर्षांमध्ये भाविकांसाठी तुम्ही कोणता एक लाभ असा भाविकांना काय नवीन लाभ देणार आहात? या नवीन वर्षाच्या प्रणालीच्या माध्यमातून आम्ही जे भाविक इथे येऊन प्रत्यक्षरित्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकत नाही आहेत त्यांना आम्ही श्री सिद्धिविनायक फेसबुक प्रणालीच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन घरी बसले आम्ही त्यांना देणार आहोत. धन्यवाद मॅम, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आता आपण पाहिलं की सकाळपासून भाविकांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. तर असंच सगळ्या अनेक मंदिरांमध्ये नववर्षानिमित्त आपल्याला गर्दी पाहायलाच मिळते. अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा ओनली मानिनी.